ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझ्या हृदयी येशू, जीवंत आहे संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझ्या हृदयी येशू, जीवंत आहे संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. त्याच्या शब्दाने तांबडा सागर दुभागला, भिंत ही यरीहोची ढासळली. त्याच्या शब्दाने अंधदृष्टी पावला, स्पर्शाने त्याच्या कोडी झाला बरा. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझ्या हृदयी येशू, जीवंत आहे संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. तुला न सोडता तुझ्या मागे चालणार, तूही मला न सोडता रोज सांभाळणार. मृत्यूदिनी प्रभू तू स्वीकारून घे, आपुला जवळ स्वर्गात मला. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझ्या हृदयी येशू, जीवंत आहे संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे, येशू सदा जीवंत आहे. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग उत्पत्ती 11वा अध्याय वचने 1 ते 6. उत्पत्ती 11वा अध्याय वचने 1 ते 6. सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती. पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांस शिनार देशात एक मैदान लागले. तेथे त्यांनी वस्ती केली. ते एकमेकास म्हणाले, चला आपण विटा करून पक्क्या भाजू. त्यांनी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. मग ते म्हणाले, चला आपणासाठी एक नगर आणि गगनचुंबित शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. तेव्हा मानवपुत्र नगर व बुरुज बांधित होते. ती पाहण्यास परमेश्वर उतरला. परमेश्वर म्हणाला, पहा हे लोक एक आहेत, या सर्वांची भाषा ही एकच आहे व ही त्यांच्या कृत्यांची सुरुवात आहे, आणि हे जे काही करण्याचे योजतील ते करण्यास यांना कशानेही अटकाव होणार नाही. देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्रभाग आजच्या म्हणण्याकरता वाचण्यात आलेला आहे, उत्पत्ती याचा 11वा अध्याय आणि वचने 1 ते 6 या वचनापर्यंत. या ठिकाणी बाबेल येथील जो बुरुज आहे, नोहाचे जे वंशज आहे ते वंशज वाढत गेल्यानंतर लोकांनी ठरवलं की आपणासाठी एक बुरुज बांधू आणि त्याला आपलं नाव देऊ. देवाने मनुष्याला बनवलं, घडवलं, ज्ञान, बुद्धी, सामर्थ्य सर्व काही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये प्रियांनो देऊ केलेल्या आहेत. परंतु आम्ही पाहतो की त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचा स्वार्थ निर्माण झाला आणि या पृथ्वीतलावरती त्यांना त्यांचं नाव द्यायचं होतं आणि म्हणून त्यांनी या गोष्टी घडून आणल्या. प्रियांनो, देवाने तुम्हाला आणि मला यासाठी बनवलेलं आहे की आम्ही त्याचं गौरव करावं, आम्ही त्याच्या सेवेचं, स्तुतीचं पात्र व्हावं. परंतु या लोकांमध्ये त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळी प्रकारची योजना होती की त्यांना त्यांचं स्वतःचं नाव त्या ठिकाणी
त्या बाबेलच्या बुरुजला द्यायचं होतं आणि त्यांची इच्छा होती की या पृथ्वी तलावरती त्यांची कुठेही पांगापांग होऊ नये, कारण त्यांची भाषा एक होती. आणि म्हणून आम्ही पाहतो की निर्माणकर्त्याऐवजी निर्मितीची त्या ठिकाणी काय करायला लागले की वस्तू तयार करायला लागले आणि ते त्याला स्वतःचं नाव द्यायला लागले. आज तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे देवाने, ज्ञान दिलेलं आहे, सामर्थ्य दिलेलं आहे, अनुग्रह दिलेला आहे, आशीर्वाद दिलेला आहे. कधी कधी आम्ही आमच्या जीवनामध्ये पाहतो की आम्ही स्वतःला श्रेय देण्याचा प्रयत्न करतो, परंतु या ठिकाणी देवाचं जे कार्य आहे यासाठी आहे की आम्ही स्वतःला श्रेय देऊ नये, तर आम्ही देवाला उंच करावं आणि देवाची स्तुती करावी. आम्ही पाहतो की या गोष्टी त्या ठिकाणी करत असताना परमेश्वर जो आहे, आम्ही पाहतो की त्यांच्याकडे देवाची नजर गेली आणि जे काही ते करत आहेत ते परमेश्वराने पाहिलं आणि देवाच्या दृष्टीने ते उचित नव्हतं. आणि म्हणून आम्ही पाहतो की देव म्हणाला की ही त्यांच्या कृत्याची सुरुवात आहे. देव बऱ्या आणि वाईटाकडे सदैव नजर लावणारा परमेश्वर आहे. स्वर्ग त्याचं सिंहासन, पृथ्वी त्याचं पादासन आहे आणि स्वर्गातून तो मानवाकडे अवलोकन करणारा तो आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून या दिवसांमध्ये आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया की देवबाप आमची चांगल्या रीतीने काळजी घेत आहे, तो आम्हाला सहाय्य करत आहे. आणि आज आम्ही कोणाला श्रेय देत आहोत? आज आमच्याकडे जे काही आहे, जी काही देवाची कृपा आहे ती आमच्या स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहून नाही, तर परमेश्वराने दिलेली कृपा आणि त्याचं कार्य आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये केवळ परमेश्वराला गौरव द्यावं आणि आम्ही आमचं लक्ष जे आहे ते परमेश्वराकडे लावावं, हे आज आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. चला तर प्रभूच्या हातामध्ये आपले जीवन देऊया आणि प्रभूने केलेल्या महान कृत्याबद्दल देवाला धन्यवाद देऊया आणि आमच्या जीवनाच्या द्वारे परमेश्वराचं अधिक गौरव, त्याची सेवा घडून यावी आणि आम्ही फक्त देवाला श्रेय आमच्या जीवनाच्या द्वारे मिळावं यासाठी आपण प्रयत्न करूया. देवबाप या वचनाच्या द्वारे आपणास आशीर्वाद देव, या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण तू महान आहे आणि तू कार्य करणारा, अद्भुत कृत्य करणारा तू परमेश्वर आहे. देवबाप्पा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तू आम्हाला बनवलं, निर्माण केलं यासाठी की आम्ही देवा तुझं गौरव करावं. आणि म्हणून देवबाप्पा या पृथ्वी तलावरती प्रत्येक मानवजातीकडून केवळ तुझं गौरव व्हावं, प्रत्येकाने केवळ तुला श्रेय द्यावं. प्रभू देवबाप्पा, तुझ्या समोर लीन आणि नम्र व्हावं आणि देवा तुझं गौरव करावं. कुणी देवबाप्पा स्वतःचा स्वार्थ साधू नये, तर देवबाप्पा तुझ्या वचनाकडे, तुझ्या कार्याकडे लक्ष लावावं यासाठी देवा आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आजचा संपूर्ण दिवस, वेळ, क्षण सर्व काही तुझ्या स्वाधीन करतो. तू दिलेलं हे नवीन वर्ष देवबाप्पा तुझ्या गौरवासाठी, तुझ्या कार्यासाठी देवबाप्पा घडून यावं असं देवा तुझ्या दयेने आणि कृपेने कर. धन्यवाद देतो आणि येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तो ऐक. आमेन. तुला न सोडता तुझ्या मागे चालणार, तूही मला न सोडता रोज सांभाळणार. मृत्यूदिनी प्रभू तू स्वीकारून घे, आपुला जवळ स्वर्गात मला. जिवंत आहे येशू, जिवंत आहे माझा हृदय, येशू जिवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जिवंत आहे. येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.